ये क्या है? पाणीपुरी आणू? बस हेच बनवणार आहे आता मम्मा. हे मज्जा मज्जा रे मज्जा. ते आलूची भाजी ते वगैरे कांदे वगैरे इथं ठेवले, पाणी इकडे आलंय. तर मित्रांनो भेल पण आता जवळपास बनतच आहे, बनलीच समजून घ्या. आता बस मिक्स करायचं आहे. तर मित्रांनो गुपचूपची पण प्लेट बनली आहे. आता आपण टेस्ट करून बघू. महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज ब्लॉग आपण स्टार्ट केला आहे थोडा उशिरा, पण बाहेरून एकदम, कारण की वातावरण इतकं सुंदर झालं आहे ना, ढगाळ वातावरण आहे, थंडी थंडी मस्त हलकी हलकी हवा चालू आहे. तर मस्त वाटत आहे, थोडंफार हिल स्टेशन सारखंच वाटत आहे. आणि गाईज आपल्या ब्लॉग तुम्ही नक्की एंडपर्यंत बघा गाईज, मधातून सोडू नका, पूर्ण एंडपर्यंत बघा, तर आम्हाला मोटिवेशन मिळेल त्याच्याने. मित्रांनो हा आहे ॲस्टर फ्लॉवर, आणि बघा किती सुंदर वाटत आहे, कारण की असं ढगाळ वातावरणमध्ये फुलांची जे ग्लो आहे ना, ते जरा जास्तच वाढल्यासारखं वाटून राहिलं आहे. ते सुंदर आहे बघा, क्लोजअपमध्ये जाऊन. हा आहे ॲस्टर फ्लॉवर, इटालियन फ्लॉवर म्हणते याला. तर गाईज आपल्याकडे पुन्हा एक पार्सल आलेलं आहे. पार्सल खूप येऊन राहिले आजकाल, ऑनलाईन शॉपिंग जास्त चालू आहे. तर गाईज हे मला वाटून राहिलं आहे, हे अमृताने बोलवलेलं आहे, आणि हे त्या पॉट्स आहे, कुंड्या आहे, ज्या आपण लटकवतो बाहेर, त्यावाल्या 3 बोलवलेल्या आहे. एक रेड, येलो, व्हाईट कलरच्या आहे. छान आहे. बाहेर आपण ब्लॅक कलरच्या लावलेल्या आहे, आणि आता त्याच्या मधामधात मला वाटतं हे 3 कलर लावणार ती, मला तरी असं त्याच्यावरून वाटून राहिलं. आता मला लागली आहे जोराने भूक, बघून घेतो काय काय बनलं आहे. तर काय आहे, येस हे माझी भाजी आहे. याला कोणतं म्हणते, कुठली तरी डाळ आहे त्याची, मला आवडते, मी नाव विसरलो. नेमकं ब्लॉग बनवतानाच मी नाव विसरतो. हे तर आपण खात नाही भेंडी. चला जेवण करून घेतो गाईस, खरंच भूक लागली आहे. तर गाईज मग आता आमच्या घरी काहीतरी असं बनणार आहे, जसं ती गोष्ट सगळ्यात जास्त तुम्हाला आवडते, सगळ्यांनाच आवडते, म्हणजे असं समजून घ्या 100पैकी आपण असं पकडल्या गेलं, फॉर एक्झाम्पल 99 लोकांना आवडते गाईज. गर्ल्स असो का बॉईज असो, बाई असो का माणूस असो, लहान मुलगा असो की लहान मुलगी असो, त्यांना ही गोष्ट आवडतेच आवडते. पण ही गोष्ट मी जे सांगत आहे तुम्हाला थंबनेल मध्ये तर समजूनच गेली असेल, तर काय आहे काय नाही, तरीही आता त्याची प्रोसेस होणार आहे, तर ते मी तुम्हाला दाखवतो काय आहे काय नाही. तर आता थोड्या वेळानं ते बनणारच आहे. तर काही दिसत आहे का तुम्हाला, हे काय आहे गाईस? गुपचूप पाणीपुरी, काय काय म्हणता, पुचका, आणखी काय म्हणते याला, गुपचूप पाणीपुरी पुचका, आणखी काय म्हणते मला नाही माहित, शेवपुरी दहीपुरी, हे तर वेगळी झालं, म्हणजे तेच झालं. सोबत आता आपण हे गुपचूप मध्ये टाकायसाठी हे बुंदी टाईप आहे, तेही बोलवलेलं आहे. अमृतात पाणीचा विचार करताय कसा बनवायचा, म्हणून पाणीसाठी बोलवलेलं आहे. तुमच्या तोंडात पाणी आलं का नाही? तर गाईज रिदात आला खेळून, ट्युशन वरून यायला, मग घरी आला, बॅग ठेवली, खेळायला गेला. रिदात डोळे बंद कर, काय आहे काय? थांब थांब, असे कसे डोळे बंद करताय तू? ये क्या है, ये क्या है? पाणीपुरी आणू? बस हेच बनवणार आहे आता मम्मा. मज्जा मज्जा रे मज्जा. क्या है रिदा, दिखा मेरे को वो. हाँ, एवरेस्ट की पानीपुरी मसाला, चिखलदरा रे, चिकनदरा. हा नाही का, चिखलदराला चिकनदरा म्हणते, चिकनदरा. तर मित्रांनो आपल्याकडे आता पाणीपुरीचं पाणी बनलं आहे, खट्टा मिठा एकदम बढिया. थांब रे, टेस्ट करू दे बरं कसं लागते, बघू दे मला, बघू दे टेस्ट करून बघू कशी झाली. तर आता याला मी टेस्ट कसं करू, टाक बरं हातावर, हाता टाक, लवकर टाक, टाक टाक, झाली कसं? येस. अभी करूंगे, लो रिझल्ट पण करतो म्हणते, हा कर. कसं झालं, बढिया. पाणी पाणीपुरीचं पाणी तर बनलं आहे, आणि आता फक्त ते मसाला वगैरे, आलूचं वगैरे जे राहते ना, ते मिश्रण वगैरे पण कदाचित बनून आहे.
ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही एक एक खाऊन बघू कसं लागते, तर मग ते तुम्हाला सांगू. तुमच्या तोंडात पण पाणी येत आहे मला माहित आहे. गाईज आता चणे पण केलेले आहे, म्हणजे याला छान मस्त पाण्यात टाकून भिजवून ठेवले होते. चणे पण झाले. ही आलूची भाजी आहे आणि आता आईला पण टेस्ट करवत आहे. नाही नाही तिखटवाला आहे, पण खाऊन पा, खाऊन पा, खाऊन हा टेस्ट करून पा. तिकडे 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 थोडीशी साखर टाका, आईसाठी, रिदासाठी, बाबासाठी. कांदे पण चिरत आहे, कधी खायला भेटते तर. पाणीमध्ये ना ही बुंदी टाकणार आहे आता. ही बुंदी टाकावं लागते, छान दिसते पाणी मग, आणि खायलाही छान वाटते मग. गाईज मग पाणीत हे बुंदी टाकल्यानंतर पाणी एकदम सुंदर आणि किती छान दिसून राहिलं, टेस्टी पण वाटून राहिलं. आणि हे पण पाणी आहे, हे मला वाटते साखरेचं आहे. जरा जास्त साखर टाकलेली आहे आणि थोडं तिखट आहे, कारण की आईला थोडं तिखट खाणं नाही जमत. आणि आता पाणीपुरी तिकडे गेली आहे आणि सगळं पाणीपुरीचं म्हणजे ते आलूची भाजी ते वगैरे, कांदे वगैरे इथं ठेवले, पाणी इकडे आलंय. अरे बापरे बाप, माहिती आहे का, यांना पण पाणी सुटत आहे, जे जे बघत आहे. विचार मग तुमचे पाणी सुटलं. पाणी सुटलंय कारण की पाणीपुरी अशी गोष्ट आहे की मी सांगितलं ना, 100चं एक्झाम्पल घेतलं तर 99 लोकांना नाही का पाणीपुरी आवडते, म्हणजे आवडतेच. मित्रांनो, सोने पे सुहागा आणखी काय बनत आहे माहितीये का सोबत त्याच्या? भेल. वारे वा, मजा येणार आहे आज तर. आज म्हणजे तुफान नेक्स्ट लेवल वाला काम झालेलं आहे. सगळ्यांना तुम्हालाही माहिती आहे गाईज, भेल असो पाणीपुरी असो हे सगळ्यांना आवडते. आणि आज तेच होऊन राहिलं तर घरी काय पाणी सुटून राहिलं तोंडात. तर मित्रांनो, आता बनून राहिली आहे भेल. पण भेलचा आता सगळं मुरमुरे, ते शेव मुरमुरा मसाला, शेव मुरमुरा पण घेतलाय, दही पण आणलेलं आहे, गुपचूप तर आणलेच आहे आपण, बाकी पाणी वगैरे आहे, तर ते पण बनून राहिलेलं आहे. ते जसंच बनते मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता अमृता भेल बनवून राहिलेली आहे, एकदम भेलपुरीवाल्यासारखे एकदम स्टाईल मध्ये. बाबाही असून राहिले, बाबाही आले आहेत इथे खायला. इन्व्हाइट केलं बाबाला, दुकानातून इकडे आले, तर बनत आहे. सगळ्यांच्या तोंडात असं पाणी सुटून राहिलं. बापा बापा बापा, काका टाकत आहे, अरे रे 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 रे, एकदम फास्ट. तर मित्रांनो, भेल पण आता जवळपास बनतच आहे, बनलीच समजून घ्या, आता बस मिक्स करायचं आहे. तर मित्रांनो, भेल पण बनून गेली. वा. आणि हे मी काय म्हटलं, हे याच्यात टाकते थोडस कुच करून. मित्रांनो, आता सगळं काही बनलेलं आहे, आता सर्व होऊन राहिलं. आता सगळ्यात पहिले खायचं आहे आम्हाला भेल, मग नंतर पाणीपुरी. मित्रांनो, माझी प्लेट आलेली आहे बनून, चला मी खातो आणि सांगतो तुम्हाला कशी टेस्ट म्हणजे झाली कशी. तर तुमच्या तोंडात पाणी आलं मला माहित आहे. मस्त म्हणजे काही मस्त, एक नंबर. तर मित्रांनो, गुपचूपची पण प्लेट बनली आहे. आता आपण टेस्ट करून बघू कशी झाली. तर गुपचूप घरचे, फक्त गुपचूपची जी पुरी आहे ही बाहेरून आणली, बाकी सगळं घरी बनवलं. पाणीचं जे मिश्रण आहे बघू आता. खाल्ल्यानंतर बोलता नाही आलं, पण खूप छान बनलेली आहे, टेस्टी बनलेली आहे. म्हणजे बाहेर आपण खातो ना तशीच, त्याच्यापेक्षाही छान बनली गाईज. तर गाईज आता थोडं गोडवालं पण पाणी बनवलं आणि तेवाले बनवून दिलेले आहे. काय टेस्टी लागून राहिलं ते, म्हणजे गोड पाणी, तिखट पाणी, खट्टा मिठा, एक नंबर एक नंबर. काय सांगू गाईज, मी बोलून सांगू शकतो, टेस्ट तर मीच केलाय. मस्त. कोण आलाय रिदा? कुठं आहे? हा, रिदाचा मामा पण आलाय. रिदासाठी काय आणलं? काय आणलं? थाबेली. थाबेली. त्याच्या आधी काय म्हणे तो? काहीतरी वेगळाच शब्द म्हणत होता दाबेलीला, काहीतरीच म्हणत होता. हा, दाबेली आली आहे ना. आज तर काही खूपच मजा झाली, गुपचूप झाले, दाबेली पण. आता झालं, आता जेवण नाही करायचं रिदा आहे ना.
तर गाईज आता आम्ही दाबेली पण खात आहोत, कारण की कुणाल घेऊन आला दाबेली. आणि ही दाबेली चंद्रपूरचे फेमस दाबेलीवाल्याकडनं आलेली आहे, एस के दाबेलीवाला. गुपचूप, भेल, दाबेली इतकं सगळं खाणं झालं. आता काही इच्छा नाही जेवण करण्याची, पोट भरलेलं आहे. मी तर सांगितलं आय एम डन. बाबाही म्हणे की आय एम ऑल्सो डन. रिदात पण बनत आहे, पप्पा मी टू. आता कोणीच नाही, फक्त आईसाठी थोडंफार काहीतरी बनवत आहे. अमृतही मला वाटते खाणार नाही. टाईट झालं, पण आज काहीतरी वेगळं खाल्लं गाईस. डिनर मध्ये आम्ही काहीतरी वेगळं खाल्लं, खूप छान वाटलं, टेस्टी पण होतं. हे तर जग जाहीर आहे गाईस, गुपचूप म्हटलं तर एव्हरग्रीन. गाईज रिदात खेळ झाला, खाऊन घेतला, खेळ झाला, आणि आता तो गेला पाकिस्तानात. पाकिस्तान म्हणजे तुम्ही समजले कुठं. तर त्याचं असंच असते, थोडा वेळ खेळ करते आणि आपला चालला. मित्रांनो आता थोडं चाललो आहे बाहेर, मला एक काम आहे, कारण की जे माझी चहापत्ती होती ते घेऊन यायची आहे. ह्याच टाइमला तो भेटते. दिवसभर तू काहीतरी वेगळ्याच कामात असते म्हणून आता मी ते घेऊन येतो. तर मित्रांनो जे पाहिजे नव्हतं ते घेऊन आलो. हे आपल्या मित्राचंच मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आपण आपल्या शॉपमध्ये विकतो. तर ते चायपत्ती जे म्हटली होती ते घेऊन आलो. चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आलं असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय बाय.